पुण्यात भाजपच्या विधी शाखेच्या अध्यक्ष ॲडव्होकेट संजय सावंतला अटक करण्यात आली आहे। अनैतिक संबंधातून सेक्रेटरीची हत्या केल्याबद्दल सावंतला अटक करण्यात आली आहे। संजय सावंतसह त्याची पत्नी स्वाती आणि अल्पवयीन मुलीलाही अटक झाली आहे। तिघांनी मिळून पूनम दिनेश मून हिची हत्या केल्याचा आरोप आहे। पूनम मून संजय सावंतच्या मुंढव्यातील कार्यालयात सेक्रेटरी होत्या। गुरुवारी संजय सावंत, त्याची पत्नी स्वाती आणि मुलीकडून पूनमला मारहाण करण्यात आली। पूनमच्या हत्येनंतर मृतदेह पोत्यात भरून पोतं ऑफिसमध्येच लपवलं गेलं। दुसऱ्या दिवशी पूनमचे पती शोध घेत आल्यानंतर त्यांना पोत्यातला मृतदेह सापडला। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंदार, अत्यंत धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडलाय। काय कारण होतं पूनमची हत्या करण्यामागे आणि कसा याचा उलगडा झाला? पूनम मून या संजय सावंत याच्या मुंढवा भागातील कार्यालयामध्ये सेक्रेटरी म्हणून काम करत होत्या गेल्या अनेक वर्षांपासून। मात्र या संजय सावंतच्या पत्नीला स्वाती सावंतला संशय होता दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा, आणि या संशयातून 16 एप्रिलला स्वाती, तिची अल्पवयीन मुलगी आणि स्वतः संजय सावंत यांनी या पूनम मून यांच्या आधी दोरीने पाय बांधले आणि त्यानंतर मारहाण करून त्यांचा खून केला आणि त्यानंतर ऑफिसमध्येच हा मृतदेह पोत्यात दडवून ठेवला। पतीला रात्रभर शोध घेतल्यानंतर देखील जेव्हा पूनम सापडल्या नाहीत तेव्हा दुसऱ्या दिवशी पती या ऑफिसच्या समोर पोहोचले। ऑफिसचं शटर खाली होतं, मात्र कुलूप लावलेलं नव्हतं, आणि पतीने जेव्हा आतमध्ये जाऊन पाहिलं तेव्हा पोत्यामध्ये पूनम यांचा मृतदेह आढळून आला। आता पूनम यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय। पोलिसांनी जरी संजय सावंत, त्याची पत्नी आणि अल्पवयीन मुलीला अटक केलेली असली तरी या पूनम मून यांचे जे नातेवाईक आहेत ते यामध्ये आणखी मोठ्या कारवाईची मागणी करतायत। ठीक आहे मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.